आपण प्रार्थना करूया आणि उपकार स्तुतीला आपण प्रारंभ करूया। पवित्र 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 सैन्यांच्या यहोवा देव बाप्पा, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो। तू आमचा प्रभू आहेस, जिवंत असा आमचा देव आहेस, जो तू आम्हाला आराधनेला सापडलेला आहेस। आणि म्हणून प्रभू, तुझी उपासना आराधना आम्ही मनापासून खरेपणाने सत्याने करावी, म्हणून तो आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक कर। तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे, आमेन। देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया। आपल्या चर्चच्या ग्रुपवरती पहिलं गीत येत आहे, गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची। गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया। हे गीत आपण गाऊ। गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया। 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 हालेलुया 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 हालेलुया। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान। येशू आमच्या पापांसाठी मरण पावला, त्याने आमच्या उडीव केली, त्याने आमच्या स्वतःचं बलिदान केलेलं आहे। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान। येशूची प्रीती प्रभू येशू किती ख्रिस्ताचं महान, मरण आमच्यासाठी बलिदान माझ्या आहे। पापासाठी केले बलिदान। हालेलुया 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 हालेलुया। येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते। आमच्या पातकांच्यामुळे आपण खाचेमध्ये अडकलेलो होतो, पण प्रभू येशूचं रक्त आम्हाला त्याच्यातून बाहेर काढतं। येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते। येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते। हालेलुया 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 हालेलुया। येशूची शक्ती किती महान, सैतानी वाऱ्यातून सोडविते। आमच्यावरती ब्लाइंड टेस्ट आला तर प्रभू आमच्यावरती शक्ती त्याची वापर करतो आणि तो आम्हाला त्याच्या शक्तीतून सोडवितो। येशूची शक्ती किती महान, सैतानी वाऱ्यातून सोडविते। येशूची शक्ती किती महान, सैतानी वाऱ्यातून सोडविते। हालेलुया 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 हालेलुया। प्रभूची स्तुती असो, धन्यवाद असो। प्रभू येशू ख्रिस्ताची शक्ती ही किती महान आहे, प्रभू येशूचं रक्त किती महान आहे, आणि प्रभू येशूचं प्रेम जे आमच्यावरती आहे ते किती महान आहे। तो आमच्यावर एवढं प्रीती करतो की त्याने आपला पवित्र बलिदान केलेलं आहे, पवित्र शरीराचं बलिदान केलेलं आहे। त्याच्या बलिदानामध्ये असलेलं रक्त आम्हाला पापाच्या खाचेतून सोडविते, आणि त्याची जी शक्ती आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे, गेल्या रविवारी आपण ऐकलेल्या देवाच्या वचनातून, ते आम्हाला सैतानी वाऱ्यातून सोडविते। आणि म्हणून अशा ह्या प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करणं हे फार महत्त्वाचं आहे। जेव्हा आम्ही देवाची स्तुती करतो तेव्हा तो आम्हाला छुटकारा देतो, म्हणजे तो आम्हाला सोडवितो, तो आमचे रोग बरे करणारा परमेश्वर आहे। म्हणून दुसरं गीत आहे, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। हालेलुया हालेलुया हालेलुया। मोठ्याने गीत गाऊया। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है,
शोधा म्हणजे सापडेल, धोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. स्वर्ग की आशीष पाओ तुम मुझसे अभी, खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष पाओ तुम मुझसे अभी. हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. आराधना में है छुटकारा, आराधना में है छुटकारा, आराधना में है छुटकारा, आराधना में है छुटकारी. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी गहरा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी गहरा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. प्रभू आमचा सुटका करणारा परमेश्वर आहे. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, आम्ही जेव्हा प्रभूकडे मागतो, त्यावेळेला तो आमच्या शरीरामध्ये, त्या आमच्या प्राणामध्ये त्याची शांती, त्याचा आनंद आणि त्याचं सामर्थ्य तो आम्हाला देतो. आणि म्हणून तो आपल्या वचनामध्ये म्हणतो, मागा म्हणजे शोधा म्हणजे आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. असा आमचा महान परमेश्वर आहे. आणि म्हणून धार्मिकाने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो. धार्मिकाने प्रार्थनेचं परमेश्वर उत्तर देणारा प्रभू आहे. आणि म्हणून यावेळेला आपण बसायचं असेल तर बसू शकता, उभं राहायचं तर उभं राहू शकता. आपण गांभीर्याने तिसऱ्या गीतामध्ये परमेश्वराचं गौरव करण्यासाठी स्वतःला समर्पित करणार आहे. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पित्याची, आराधना करू पित्याची. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पित्याची, आराधना करू पित्याची, आत्म्याने आणि सत्याने. आराधना
देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देऊ. ही वेळ आहे परमेश्वराची आराधना करण्याची, पित्याची आराधना करण्याची, आत्म्याने आणि सत्याने त्याची उपकार स्तुती करण्याची. कारण आमचा प्रभू येशू स्वर्गामध्ये आहे, ज्या ठिकाणी त्याची आराधना 24 तास चालू आहे. परमेश्वर तो स्वर्ग सोडून आमच्यासाठी या धरतीवरती आला आणि त्या प्रभू येशूची आपण आज आराधना करत आहे. आपण आपल्या आत्म्याने, आपल्या तन मन धनाने त्याची स्तुती आणि आराधना करत आहोत. हे प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये येऊ दे. सर्व सैतानी दुष्ट शक्ती आणि विचार प्रभुदेव बाप्पा आमच्यापासून दूर ठेव. आणि परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या आत्म्याने युक्त होऊन तुझी स्तुती आराधना करावी आणि तुझं वचन ऐकावं, त्याद्वारे आमची आध्यात्मिक उन्नती आम्ही करून घ्यावी. म्हणून प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर. नारदार आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. मंडळीने बसावे. धन्यवाद असो. आज आपण गेल्या रविवारच्या विषयाचं जे कंटिन्युएशन आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहे. गेल्या रविवारी आपण येशूचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ कसा आहे हे आपण ऐकलेलं आहे. प्रभू येशूचा अधिकार हा सत्यावर आधारित आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की प्रभू येशूचा अधिकार हा आमच्या आध्यात्मिक जीवनावर सैतान आणि त्याचे लोक कशा प्रकारे दडपशाही करतात, अशा आध्यात्मिक दडपशाहीवर प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार कसा सर्वश्रेष्ठ आहे. आणि तिसरा आम्ही पाहिलेला आहे की प्रभू येशूचा अधिकार हा आमच्या रोगांच्यावर, आमच्या आजारांच्यावरती श्रेष्ठ कसा आहे. आणि त्यालाच अनुसरून आजचा विषय आहे, आणि तो म्हणजे जे प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरतात, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, त्यांनी जो परमेश्वराने त्यांना हा येशूचा अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करावा. आणि हा जो शास्त्रपाठ वाचलेला आहे त्यामध्ये आम्हाला मार्काचं शुभवर्तमान 2रा अध्याय आणि पहिली 12 वर्ष आपण आज मननासाठी घेतलेली आहेत. त्यामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं की पक्षघाती मनुष्य, त्या पक्षघाती मनुष्याला त्याचे मित्रमंडळी घेऊन आलेली आहे. आता ही जी घटना घडलेली आहे, ही घटना फार महत्वाची आहे. या विषयावरती आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, मी पण अनेक वेळा बोललेलो आहे. परंतु यामध्ये आज जे विशेष गोष्ट आपण पाहणार आहे ती अद्भुत आहे. आणि म्हणून जगातले सगळे विचार, चिंता, काळजा, टेन्शन नाही का, या सगळ्या गोष्टी आपण थोडा वेळ भक्ती चालू आहे त्यावेळेस आपण दूर करूया. पवित्र आत्म्याला आपण आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश देऊया आणि त्याला आमच्या त्याच्या वचनाशी समरूप होण्यासाठी आपण परमेश्वराच्या हाती स्वतःला स्वाधीन करूया. कारण या ठिकाणी जे आम्ही पाहतो, कफरनहूम या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करून आलेला आहे. कोणा एका शिष्याच्या घरी तो आलेला आहे आणि त्या घरामध्ये तो आल्यानंतर लोक जमा झालेले आहेत आणि हे लोक जमा झालेले असताना प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रवचन करत आहे. आणि त्यावेळेला त्या येशूकडे काही लोकांनी पक्षघाती मनुष्याला आणलेला आहे. आता ह्या पक्षघाती मनुष्याला आणलेल्यांचा विश्वास प्रभूने वाखाणलेला आहे. त्याने त्या आणणाऱ्यांच्या विश्वासाची प्रशंसा केली. कधी कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये लोकांना येशूकडे आणण्यासाठी प्रयत्न करत नाही. आमच्याकडे अनेक कारणं असतात. जसं मोशाला परमेश्वराने फारो समोर जाऊन उभा राहा आणि माझा निरोप दे असं म्हटलं, परंतु मोशाने कारणं दिली. मोशे म्हणाला, मी ओठाचा जिभेचा जड आहे, मला धाडस नाही वगैरे, मी बोलू शकत नाही वगैरे. परंतु परमेश्वराने त्याला त्या कामासाठी नेमलं, त्याला शक्ती दिली. तशाच प्रकारे प्रभू येशूकडे लोकांना आणू नये यासाठी आमच्याकडे बरीच कारणं असतात. मी त्यातला नाही, मला ज्ञान नाही, माझा त्यासाठी मी उपयोगाचा नाही, मला माहिती नाही कसं बोलायचं, कसं सांगायचं, अनेक गोष्टी आहेत, अनेक कारणं असतात. परंतु या लोकांच्याकडे जर आपण पाहिलं
ज्यांनी या पक्षघाती मनुष्याला प्रभू येशूकडे आणलेलं आहे, त्यांनी या परिस्थितीला अडखळण होऊ दिलेलं नाही. पहा त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे, जेव्हा ते त्या पक्षघाती मनुष्याला घेऊन आणले, स्ट्रेचरवरती आणलेलं आहे, चादरीत आणलेलं आहे, त्यावेळेला त्यांना घरात जायला जागाच मिळेना, एवढी गर्दी झालेली होती. आणि मग प्रश्न हा पडला की आता आत जायचं कसं, आणि याला न्यायचं तर आहेच, आणि याला बरं तर करूनच घ्यायचं आहे, आणि येशू आरोग्य देणारा येशू आहे. आणि मग म्हणून त्यांनी काय केलं, ते घराच्या छपरावर चढले. कुठे चढले? घराच्या छपरावर. त्या गर्दीला, त्या पक्षघाती मनुष्याला येशूकडे येऊ नये यासाठी त्यांनी अडखळण निर्माण होऊ दिलं नाही. कधी कधी आम्ही लाईन मध्ये कुठल्या तरी उभा राहतो आणि मग आपल्याला नंबर येत नाही, आपल्याला कंटाळा येतो, आपण सोडून देतो, जाऊ दे उद्या येऊ, है ना, जाऊ दे नंतर येऊ. आम्हाला तो धीर नसतो. पण या लोकांच्याकडे बघा की ज्यांनी त्या पक्षघाती मनुष्याला घेऊन आले, चादरीत घेऊन आणलेलं आहे, त्यावेळेस चादर वगैरे असेल, स्ट्रेचर माहिती नाही होतं किंवा नाही, परंतु त्यांचा विश्वास एवढा होता की त्यांनी छपरावर चढले, आणि छपरावर चढून त्यांनी ते कौलं काढले असतील, आणि त्यातून त्या चादरीमध्ये त्या पक्षघाती मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्तासमोर सोडलेलं आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे यामध्ये. प्रभू येशूच्या जीवनामध्ये 4 शहरं फार प्रसिद्ध होती त्याच्या सेवा कार्यामध्ये. पहिलं आम्ही पाहतो बेथलेहेम, ज्या ठिकाणी आमच्या तारणाऱ्याचा जन्म झाला. दुसरं शहर आम्ही पाहतो नासरेत, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त लहानाचा मोठा झाला. तिसरं शहर आम्ही पाहतो कफरनहूम, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेचा जास्तीत जास्त काळ गेलेला आहे. आणि चौथं शहर आम्ही पाहतो यरुशलेम, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्या पापांसाठी आपलं पवित्र बलिदान केलेलं आहे, ज्या ठिकाणी त्याला वधस्तंभी खेळलं, ज्या ठिकाणी त्याला पुरलं, आणि ज्या ठिकाणी तो पुनरुत्थित झाला. अशा प्रकारे या 4 शहरांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपला जास्तीत जास्त जीवनक्रम घालवलेला आहे. आणि मग ह्या कफरनहूम शहरामध्ये तो आलेला आहे, आणि त्या कफरनहूम शहराला प्रभू येशू ख्रिस्त खूप प्रेम करत होता. आणि हे गालिल समुद्राच्या किनाऱ्याला वसलेलं शहर आहे. आणि त्यामुळे येत आणि जात असताना त्या कफरनहूम शहरामध्ये व्यापारी बरेच येत होते, जात होते, आणि ह्या व्यापाऱ्यांना सुवार्तेचा प्रसार व्हावा, या व्यापाऱ्यांच्या मध्ये वेगवेगळ्या देशोदेशीचे व्यापारी होते, त्यांना त्या येशूची सुवार्ता कळावी, देवाच्या राज्याची घोषणा मिळावी, याकरता प्रभू येशू ख्रिस्ताने सेवेचा अधिक काळ कफरनहूम शहरामध्ये घालवलेला आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे की या शहराला तो प्रेम करत होता, या नगरावरती तो खूप प्रेम करत होता, त्याबद्दल त्याला खूप आस्था होती, आणि म्हणून त्या नगराला तो आपलं नगर म्हणत असे. पहा बरं, मत्ताईचं शुभवर्तमान 9वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये लिहिलेला आहे, आपल्या नगरास हा शब्द प्रयोग वापरलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला आमच्यावर प्रेम करतो, त्यावेळेला आम्ही त्याचे होतो, तो आमचा होतो, तो आम्हाला आपलंसं करतो. आणि म्हणूनच त्या नगराला देखील प्रभू येशू ख्रिस्ताने आपले नगर असं म्हटलेलं आहे. आणि ह्या कफरनहूम शहरामध्ये आणि त्या कफरनहूम शहराच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या खेडोपाड्यांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्ता सांगितलेली आहे, देवाच्या राज्याची घोषणा केलेली आहे. आणि या कफरनहूम शहरामध्ये असं झालेलं आहे, पहा बरं, मार्काचं शुभवर्तमान 2रा अध्याय. काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमात आला, आणि तो घरी आहे असे लोकांच्या ऐकण्यात आले. आता त्यावेळेला गावं काय आपल्या मुंबई शहरासारखी किंवा कल्याण सारखी मोठी मोठी नव्हती. आजही आम्ही जेव्हा गावी जातो तेव्हा गावामध्ये प्रवेश करताना लोकसंख्या लिहिलेली असते, 3000, 5000, 8000, है की नाही. आणि म्हणून अशा या छोट्याशा गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला की त्याची सुवार्ता, त्याची ती वार्ता येण्याची लगेच झटकन त्या गावामध्ये, त्या नगरामध्ये पसरत असे. आणि आम्हाला जर त्याच्या अगोदरच्या शास्त्रपाठात जर आपण गेलो, मार्काचं शुभवर्तमान 1ला अध्याय आणि 29 पासून पुढे, तर आम्हाला असं पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त शिमोन म्हटलेल्या पेत्र आणि त्याचा भाऊ अंद्रिया यांच्या घरी आलेला आहे. आणि त्या ठिकाणी शिमोनाची सासू आजारी होती तापाने, तिला त्याने बरं केलेलं आहे. अशा या त्या शिष्याच्या घरामध्ये तो पुन्हा आलेला आहे.
आणि त्या घरामध्ये चमत्कार झालेला आहे. परंतु चमत्काराच्या आधी आम्ही असं पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने संदेश दिला असं म्हटलेलं आहे. पहा बरं, त्या ठिकाणी वचन फार स्पष्ट आहे. मार्काचं सुवर्तमान 2रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तेव्हा इतके लोक जमले की दाराच्या आजूबाजूला देखील त्यांना जागा होईना, मग त्याने त्यांना संदेश दिला. प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करायला आला नव्हता, तो देवाचं वचन सांगायला आला होता. कारण देवाच्या वचनामध्ये ताकद आहे, देवाच्या वचनामध्ये शक्ती आहे, देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आणि देवाचं वचन आमच्या जीवनाबद्दल त्याची इच्छा काय आहे हे नेहमी प्रगट करतं. आणि देवाची इच्छा ही आहे की आम्ही बरे व्हावे, आम्ही निरोगी असावे. आणि म्हणूनच आम्ही देवाच्या वचनामध्ये हे पाहतो. यशायाचं पुस्तक 53वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये की त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले, आरोग्य प्राप्त होते. याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि 15वं वचन जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, विश्वासाने केलेली प्रार्थना किंवा विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचली. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, प्रभूकडे मागतो, तेव्हा परमेश्वर आम्हाला त्याचे उत्तर देतो. आणि या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उपदेश करत आहे आणि उपदेश करत असताना छप्पर उघडलं आणि छपरातून त्या लोकांनी त्या मनुष्याला खाली पाठवलेलं आहे. या वचनावरून आम्हाला शिकायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त फक्त दैहिक आजारांनाच बरं करतो असं नाही, तर ज्या ज्या वेळेला आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही बॅकस्लाइड होतो, ज्या वेळेला आम्ही पुन्हा मागे जातो, त्यावेळेला प्रभू त्या आध्यात्मिक जीवनाला सुद्धा सशक्त करणारा परमेश्वर आहे. आणि हीच गोष्ट आम्ही अगोदरच्याही शास्त्रपाठामध्ये पाहतो. हा पक्षघाती मनुष्य बरे झाल्यावरती पुढे कधीतरी मेला, तो काय कायमचा जिवंत राहिला नाही, तो काय अजून जिवंत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला त्या काळापुरता त्याचं जेवढं आयुष्य होतं तोपर्यंत त्याला उठवलेलं आहे, जगू दिलेलं आहे. आणि 50-1 वर्ष झाल्यावर कदाचित तो मरण पावला असेल, पण आध्यात्मिक जीवन यावरती मरण हे नियंत्रण करू शकत नाही. आध्यात्मिक जीवनाला दैहिक शरीराचे आजार जडू शकत नाहीत. आणि म्हणून आध्यात्मिक जीवन हे अनंतकालिक आहे, आध्यात्मिक जीवन हे चिरकाल टिकणारे आहे. आणि हा जो चमत्कार झाला त्याकडे तुम्ही जर बारकाईने पाहिले तर प्रभू येशू ख्रिस्त त्याला असं म्हणतो. पहा बरं, मार्काचं सुवर्तमान 2रा अध्याय आणि मला असं वाटतं 5वं वचन, येशूने त्यांचा विश्वास पाहून, त्यांचा म्हणजे ज्यांनी त्याला छपरातून सोडले, येशूने त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती मनुष्याला म्हटले, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली. प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करतच नाहीये, त्या ठिकाणी त्याने त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा केलेली आहे. आणि मग प्रश्न हा निर्माण होतो की त्याला बरं करायच्या ऐवजी त्याच्या पापांची क्षमा प्रभूने का पहिले केले? म्हणजे त्याने पाप केले म्हणून तो पॅरालाइज झाला होता का? कधी कधी आम्ही मानवी दृष्टिकोनातून हा विचार करतो, एखादी व्यक्ती आजारी पडली की त्याने नक्कीच पाप केला असणार आहे. परंतु देवाच्या वचनामध्ये दुसरं उदाहरण आहे, भरतीमय नावाचा आंधळा मनुष्य. लोकांनी खुलेआमपणे येशूला विचारलं, याने काही पाप केलं आहे का? येशू म्हटलं नाही. यांच्या आई वडिलांनी काय पाप केलं आहे का म्हणून हा असा आंधळा जन्माला? प्रभू म्हणाला नाही. मग का? कारण त्याच्याद्वारे देवाचं गौरव, म्हणून लहानपणापासूनच त्या आंधळा असा जन्माला घातलेला होता. आणि तीच गोष्ट या ठिकाणी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या पक्षघाती मनुष्याला बरे करण्याऐवजी त्याच्या पापांची क्षमा केली. कारण बरे होण्याऐवजी आमच्या पापांची क्षमा होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या शास्त्र पाठामध्ये पाप आणि पापांची क्षमा याबद्दल लिहिलेलं पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट आम्हाला शिकायला मिळते आणि ती म्हणजे लोकांनी त्या पक्षघाती मनुष्याला येशूकडे आणलेलं आहे. आणि येशूकडे आणणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरं आहे निर्णय घेणे आणि अडथळ्यांना ओलांडणे, हे फार महत्वाचं आहे. प्रभू येशूच्या मागे जेव्हा आम्ही जातो त्यावेळेला आम्हाला डिटर्मिनेशन, निर्णय करावा लागतो. आणि अडखळणं जे येतात त्या अडखळांना ओलांडून आम्हाला प्रभूपर्यंत पोहोचावं लागतं. ख्रिस्ती जीवन हे अडथळ्यांचं जीवन आहे, अडथळ्यांचं जीवन आहे. आणि म्हणून आपण आजच्या उपदेशाकडे पाहणार आहे. पहिला मुद्दा आहे आणि तो म्हणजे
प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेल्या पक्षघाती मनुष्याचं उदाहरण आहे. आणि असं म्हटलेलं आहे मार्काचं शुभवर्तमान 2 अध्याय आणि 3 ते 5 या वचनामध्ये, ह्या शास्त्रलेखामध्ये पक्षघाती हा जो आजार आहे, हा आजार याच्याबद्दल 5 वेळा वर्णन केलेलं आहे. किती वेळा? 5 वेळा वर्णन केलेलं आहे. तुम्ही जर हा शास्त्रपाठ वाचला 12 वचनं, तर या 12 वचनामध्ये 5 वेळा त्या मनुष्याला पक्षघाती म्हटलेलं आहे असं आम्ही पाहतो. आणि या उल्लेखावरून आम्हाला हे शिकायला मिळतं की ह्या पक्षघाती मनुष्याच्या आजारावरती त्या लिहिणाऱ्याने हायलाइट केलेलं आहे. आणि ही महत्वाची गोष्ट आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही जेव्हा आजारी असतो तेव्हा प्रभूचं लक्ष आमच्या आजाराकडे असतं. तो आम्हाला सोडत नाही, तो आम्हाला टाकत नाही. आणि म्हणून आजच्या आपल्या चर्चा ग्रुपवरती बघा मी पाठवलेला आहे. आज आम्ही देवाच्या वचनातून काय ऐकणार आहे? पहिला मुद्दा आहे पक्षघाती मनुष्याबद्दल आपण ऐकणार आहे. या मनुष्याची स्थिती जी आहे ही भयानक झालेली आहे. त्याला कोणीतरी उचलून आणावं लागत आहे, कोणाच्या तरी सहाय्याची गरज आहे. आणि अशा वेळेला या पक्षघाती मनुष्याला उचलून आणण्यासाठी लोक सुद्धा काही तयार होते. लोकांची इच्छा होते. कदाचित त्याचे जवळचे मित्रमंडळी असेल, काही नातेवाईक असतील, कुटुंबातले लोक असतील, वी डोंट नो. त्या ठिकाणी लिहिलेलं नाही, परंतु त्याला लोकांनी उचलून आणलेलं आहे. कारण तो लुळा पांगळा होता. पॅरालाइज म्हणजे तो स्वतःच्या पायावर चालू शकत नव्हता. आणि असा हा लुळा पांगळा मनुष्य, असा हा पक्षघाती मनुष्य ज्या वेळेला त्याला प्रभूकडे आणण्यात येते त्यावेळेला प्रभू त्याला म्हणतो 5व्या वचनामध्ये, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आता हा पक्षघाती मनुष्य येशूचा मुलगा होता का हो? मुला का त्याला म्हटलेला आहे? प्रभूने त्याच्यावर प्रेम केलं, त्याची काळजी केली. प्रभू येशू ख्रिस्त त्याचा निर्माण करणारा होता. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला निर्माण केलेला असल्यामुळे तो पक्षघाती मनुष्य त्याची हस्तकृती होते. आणि म्हणून आम्ही परमेश्वराचे होतो. आम्ही याला परमेश्वराने निर्माण केलेला आहे, मातेच्या उदरामध्ये घातलेला आहे. आणि म्हणून तो त्या पक्षघाती मनुष्याला मुला असं संबोधन करतो. ज्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम असतं, ज्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये आस्था असते, आदर असतो, त्याला आपण मुला म्हणतो. त्याला आपण जवळीकता देण्याचा अधिक आणि अधिक प्रयत्न करतो. जसं मित्रमंडळी आजच्या आपण ऐकतो, दादा म्हणतो, मामा म्हणतो आपण. ते काही त्यांचं खरं रिलेशन असतं असं नाही, परंतु एक आदर असतो, एक प्रेम असतं. प्रभू येशू ख्रिस्त त्या पक्षघाती मनुष्यावर आजारी असताना देखील प्रेम करतो आणि म्हणतो, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली. विचार करा, त्या पक्षघाती मनुष्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवा आणि समोर येशू उभा आहे असं चित्र समोर आणा. आणि त्या येशू आम्हाला मुला असं म्हणतो किंवा मुली असं म्हणतो. त्यावेळेला एक वेगळी भावना आमच्या जीवनामध्ये निर्माण होते. आणि तीच गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते. मग आम्ही पाहतो की त्या पक्षघाती मनुष्याला पापक्षमेचा किंवा पाप क्षमा देण्याचा काय गरज होते? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे त्या लोकांनी पक्षघाती मनुष्याने बरं व्हावं म्हणून आणलेलं असताना बरे करायचे सोडून प्रभू त्या माणसाच्या पापांची क्षमा हो असं का म्हटलेलं आहे? आणि उत्तर त्या शास्त्रपाठातच आहे. त्याने पाप केले म्हणून नाही, तर शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे 10व्या वचनामध्ये की येशूचा जो अधिकार आहे पापांची क्षमा करण्याचा देखील हे लोकांच्या समोर प्रगट व्हावे म्हणून प्रभू त्याला म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा झाली. कधी कधी आमच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात, त्यामध्ये प्रभू येशूचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे हे आम्हाला आणि इतरांना कळावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काही घटना आमच्या जीवनामध्ये होऊ देतो. दुसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे ज्यांनी त्याला आणलं येशूकडे. ही जी माणसं होती किती होती आम्हाला माहिती नाही. कदाचित 5-6 असतील, 4 असतील. चादर धरायची म्हटल्यानंतर आणि पक्षघाती मनुष्याला आणायचं म्हटल्यानंतर नॉट अ इझी टास्क. आणि म्हणून त्याचं वजन होतं, त्याला छपरावर न्यायचं म्हणजे बरीच माणसं कामाला लागलेली आहेत. आणि या सगळ्या माणसांच्या स्वभावाचं फार महत्वाचं आहे. आणि या सगळ्या माणसांचा जो स्वभाव होता तो चिकाटीचा होता. कसला होता? चिकाटीचा. त्यांची चिकाटी पहा ना तुम्ही. असं म्हटलेलं आहे की येशूकडे लोकांना सुवार्ताच्या द्वारे आणण्यासाठी आपण मागे पडू नये ही शिकवण आम्हाला या मनुष्यांच्याकडून पाहायला मिळते.
कारण कोणीतरी आणल्याशिवाय कोणीतरी येशूकडे येऊ शकत नाही. देवाची स्तुती असो. माहिती नाही लाईट आली का इन्व्हर्टर वरती आहे. प्रभू येशूकडे लोकांना आणण्यासाठी कोणाची तरी गरज असते, मध्यस्थाची गरज असते. आणि ही माणसं त्या पक्षघाती मनुष्याला ख्रिस्ताकडे आणण्यासाठी कारणीभूत झालेले आहेत. कारण त्यांचा चिकाटीचा स्वभाव. काही झालं तरी याला न्यायचंच, काही झालं तरी याला येशूकडे आणायचंच, काही झालं तरी याला आरोग्य प्राप्त होऊ द्यायचंच. हा त्यांचा जो विश्वास होता ना, हा येशूने पाहिला. मी विचार करत होतो या आठवड्यामध्ये की त्या अनेक चमत्कारांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आजारी व्यक्तीला म्हटलेलं आहे, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे किंवा तू बरी झालीस. मुला तुझ्या विश्वासाने. पण या ठिकाणी त्याला फक्त पापांची क्षमा दिलेली आहे, त्याचा विश्वास येशूने पाहिलाच नाही. मी पुन्हा शास्त्रपाठ वाचला आणि मग असं म्हटलेलं आहे, येशूने त्यांचा विश्वास पाहून, म्हणजे ज्यांनी त्या पक्षघाती मनुष्याला येशूकडे आणले त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हटले, मला तुझ्या पापांची क्षमा झाली. कधी कधी आमच्या विश्वासामुळे देवबाप इतरांच्या पातकांची क्षमा करू शकतो. आमच्या विश्वासामुळे देवबाप इतरांचे रोग बरे करू शकतो. त्याचा हा नमुना आहे. मग त्या आजारी माणसाचा देवावर विश्वास असो किंवा नसो, तो दुर्बळ असो किंवा सशक्त असो, अशक्त असो किंवा स्ट्रॉंग असो, कसाही त्या मनुष्याचा विश्वास असो, पण जे त्याला प्रभूकडे आणतात त्यांचा विश्वास पाहून प्रभू येशू ख्रिस्त आजारी मनुष्याला बरं करतो, संकटामध्ये असलेल्या माणसाला सोडवितो. ही एक चांगली शिकवण आम्हाला पाहायला मिळते. ज्या मनुष्यांनी त्या पक्षघाती मनुष्याला येशूकडे आणलं त्यांचे 4 गुण मला दिसून आले. पहिलं म्हणजे त्यांचा येशूवर असलेला विश्वास, जे प्रभूला आवडलं. दुसरी गोष्ट, ज्यांनी त्या पक्षघाती मनुष्याला येशूकडे आणले त्यांची येशूवरती आशा होती, येशू याला बरं करेल. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरती ह्या लोकांनी ज्या आणलेल्या पक्षघाती मनुष्याला त्यांचं असलेलं प्रेम. प्रभू येशू ख्रिस्तावरतीच त्यांचं प्रेम नव्हतं, तर त्या पक्षघाती मनुष्याबद्दल देखील त्यांना आस्था होती, कळकळ होती, त्याच्यावर प्रेम होतं. आणि म्हणून या आजारी मनुष्याला त्यांनी येशूकडे आणलेला आहे. आणि चौथा गुण आहे तो म्हणजे ज्यांनी त्या पक्षघाती मनुष्याला येशूकडे आणलेला आहे त्यांनी निश्चय केला होता, काहीही झालं तरी याची प्रभूची गाठ होऊ द्यायचीच. मग मध्ये काहीही अडखळण आलं तरी याला प्रभूला भेटवायचंच. आणि म्हणून गर्दी एवढी होती, असं म्हटलेलं आहे बघा, स्पष्ट लिहिले, दाराच्या आजूबाजूला देखील लोक उभे होते. दाराच्या बाजूने सुद्धा घरामध्ये जायला, प्रवेश करायला संधी नव्हती, जरा सुद्धा जागा नव्हती. पण त्यांनी ते अडखळण दूर केले, त्यांनी मार्ग शोधला, याला प्रभूकडे कसं नेता येईल. आणि मग त्यांनी छपराचा आधार घेतलेला आहे. हा निश्चय महत्वाचा आहे. आमच्या विश्वासाने प्रियानो इतर लोक बरे होऊ शकतात. आमच्या विश्वासाने इतरांच्या पापांची क्षमा होऊ शकते. आता ती गर्दी पाहना, त्या गर्दीमध्ये लोक असे पण होते की काही लोकांनी येशूकडे येऊ नये म्हणून दाटीवाटीने त्यांना ढकलत असतील, त्यांना पुढे येऊ देत नसते. अनेक शास्त्रपाठाच्या मध्ये येशूच्या शिष्यांना देखील आम्हाला हा गुण चिटकलेला पाहायला मिळतो. तो आंधळामध्ये काय येतो, कोणी आजारी असतो ते काय येतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे या लोकांनी येऊ नये म्हणून त्याचे शिष्य त्यांना दटावत होते, जाऊ नका म्हणून. आणि जेव्हा येशूच्या कानावर आले तेव्हा येशूने त्या शिष्यांच्या विरोधामध्येच बंड पुकारायला म्हणजे त्याला येऊ द्या, त्याची इच्छा आहे, माझी इच्छा आहे त्याला बरे करायची. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केलेले आहे. या गर्दीमध्ये पण असे लोक होते जे पक्षघाती मनुष्याला किंवा जे इतर आजारी लोक होते किंवा जे देवाचं वचन ऐकायला आलेले होते, त्यांनी ते ऐकू नये
त्यांनी बरे होऊ नये, त्यांच्या पापाची क्षमा मिळू नये म्हणून अडखळत झालेले होते. आणि त्यांच्यावरती या पक्षघाती मनुष्याला आणलेल्या लोकांनी मात केलेली आहे. मात केलेली आहे. जे लोक त्या ठिकाणी गर्दी म्हणून जमा झालेले होते त्यांना येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाचे आकलन नव्हते. त्यांना येशू ख्रिस्त कोण आहे याची ओळख नव्हती आणि त्यामुळे ते येशू आणि गरजू लोक यांच्यामध्ये अडखळत निर्माण झालेले होते. ते लोकांना येशूपर्यंत येऊ देत नव्हते. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आम्ही असंच करत असतो. लोकांना येशूकडे आणण्यासाठी आम्ही अडखळत होतो. आणि मग प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो की जर कोणी अशी अडखळ होत असेल त्यांनी गळ्यामध्ये काय बांधावं? दांड्याची तळी बांधावी आणि कुठं पळावं? समुद्रात जाऊन घ्यावं. आम्ही अडखळण होणारे असू नये. आम्ही प्रभूमध्ये लोकांना उभे करणारे असावे, त्यांना ताकद देणारे असावे, त्यांना शक्ती देणारे असावे. आणि म्हणून एकानं असं म्हटलेलं आहे, आज चर्चला स्ट्रेचर घेऊन येणाऱ्या माणसांची गरज आहे. म्हणजे काय? गरजू लोकांना आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या जीवनामध्ये त्यांना वागवून प्रभूकडे आणण्याची वाट दाखवणारे लोक हवे आहेत. आज किती चर्चेस असे आहेत की ज्या बाहेर जातात, ज्यांना येशू माहिती नाही, ज्यांना येशूच्या सामर्थ्याची कल्पना नाही, येशू हा देव आहे, तारणारा आहे, त्याची ओळख त्यांना नाही, त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना सुवार्ता सांगून पुन्हा त्यांना येशूकडे आणणारे असे किती चर्चेस आहेत. अशा चर्चेसमध्ये किती लोक आहेत. आपल्या स्वतःच्या जीवनाचा आपण विचार करूया. आपल्याकडे इतका वेळ असतो, कधी आपण आपल्या मित्र मैत्रिणींना, कधी आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना, कधी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना येशूची सुवार्ता सांगतो काय? आपलं मुख आपण उघडतो काय? की आपण त्यांनी येशूकडे येऊ नये म्हणून स्वतःच अडखळण होतो, घाबरतो, भीती वाटते, शब्द सुचत नाही, ज्ञान नसतं आमच्याकडे, अनेक अडखळण आपण स्वतः उभे करतो. परंतु आज परमेश्वराला चर्च मधून स्ट्रेचर घेऊन मदत करणारी माणसं हवी आहेत. त्यापैकी मी होऊ शकतो का? मी होऊ शकते का? तिसरा आहे आणि ते म्हणजे धार्मिक पुढारी. हा जो गट आहे हा शास्त्र्यांचा गट आहे आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला प्रश्न केलेला आहे. प्रश्न चुकीचा आहे परंतु उत्तर बरोबर आहे. त्यांनी प्रश्न हा केला की देवा वाचून, 7वं वचन, देवा वाचून कोणाच्याने पापांची क्षमा करवते काय? आणि हा येशू सुताराचा पुत्र, नासरेतामध्ये लहानाचा मोठा झालेला, व्हाईट शहर, कुप्रसिद्ध शहर, आणि तो मुलगा आम्हाला आमच्या समोर पापांची क्षमा कसा काय करू शकतो? याला कसा काय अधिकार आहे? कारण लोकांना एवढंच माहित होतं, एक देव, त्याच्याशिवाय पापांची क्षमा करायचा कोणालाही अधिकार नाही. पण या ठिकाणी येशूने अधिकार हा वापरलेला आहे. हे विचार त्यांच्या मनामध्ये आले, हे ओळखलेलं आहे. आणि मग येशू बोलता झाला आणि येशूला त्यांनी ओळखलेलंच नव्हतं म्हणून मग येशूला स्वतःला प्रगट करावं लागलेलं आहे. प्रगट करावं लागलेलं आहे. तुम्ही हे मनात विचार का करता? सोपं कुठलं आहे? क्षमा करणं सोपं आहे की उठा आणि आपली बाज घेऊन चालू लाग हे म्हणणं सोपं आहे? त्याने त्यांना प्रश्न केलेला आहे. आणि मग तो पुढे असं म्हणतो, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवरती पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे, हे समजावे. हे समजावे. आता बघा, गेल्या रविवारी आपण ऐकलं की हा सर्वश्रेष्ठ अधिकार आहे आणि हा पापांची क्षमा करण्याचा अधिकार येशू ख्रिस्ताने चर्चला दिलेला आहे, हा आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून तो आपल्या शिष्य वर्गाला असं म्हणतो, ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा स्वर्गामध्ये केली जाते. हे देवाचं वचन आहे. आणि म्हणून त्या शास्त्र्यांना प्रभूने ही शिकवण दिलेली आहे की जो अधिकार मी वापरत आहे तो आज तुम्हाला मी देत आहे. मनुष्याच्या पुत्राला
पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. पुढे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्त पापांची क्षमा करणारा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त आरोग्य देणार आहे. आणि म्हणून 11व्या वचनामध्ये आम्ही वाचतो प्रियानो की तो त्याला म्हणतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. आपली बाज उचलून घरी घेऊन जा. येताना चादरीत आला, येताना 4-5 जणांची गरज भासली, पण जाताना स्वतःची चादर घेऊन चालत गेलेला, स्वतःच्या पायांच्या वर चालत गेलेला आहे. प्रभू अशा प्रकारे तारण देणार आहे. आमच्या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक आहेत. आमच्या मनामध्ये चाललेले विचार, आमच्या मनामध्ये असलेला द्वंद्व, आमच्या मनामध्ये असलेला प्रियानो जो उद्देश आहे, आमच्या मनामध्ये असलेल्या चिंता आहेत, या सगळ्या गोष्टी प्रभूला कळत नाहीत असं नाही. तो आमची अंतःकरणे जाणणारा परमेश्वर आहे आणि म्हणून त्या सगळ्या वाईटापासून आमची सुटका करणारा प्रभू आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो, मुला मुली, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, उठ. लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत तो निघाला आणि सर्व तप्त झाले. सर्व ज्यांनी पाहिलं ते देवाचे गौरव करू लागलेले आहेत. आणि मग ते असं म्हणाले, आम्ही असे कधीही पाहिले नाही. किती सुंदर वचन आहे. प्रभू येशूचं गौरव. आणि ते पुन्हा थक्क झालेले आहेत. लोकांनी येशूच्या द्वारे घडलेलं कार्य पाहिलेलं आहे आणि त्यामधून आम्हाला 2 गोष्टी शिकायला मिळतात. आणि ते म्हणजे येशू आमचे जीवन बदलतो. दुसरी गोष्ट, जेव्हा येशू आमच्या जीवनामध्ये येतो तेव्हा आमच्या जीवनाद्वारे देवाचं गौरव होतं. आणि या दोन्ही गोष्टी 12व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. येशूचे जे अधिकार आहेत त्याचा चर्चने वापर करावा याकरता प्रभूने आम्हाला मुभा दिलेली आहे. येशूने कधीच कोणाला बरं करण्याचं नाकारलं नाही. जेवढे त्याच्याकडे आजारी लोक आले त्यांना त्याने स्पर्श केला, त्यांना त्याने प्रार्थना केली, त्यांच्यावरती दया केली, त्यांच्यावर करुणा केली आणि त्यांना आरोग्य दिलेलं आहे. येशूची कृत्य जी आहेत ही देवाची आमच्याबद्दल असलेली इच्छा नेहमी प्रगट करते. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावलेल्या रोमकरास पत्र 6वा अध्याय 23व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, त्याने आमच्यासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे. मत्तेचं शेवटपर्यंत 8वा अध्याय 17व वचन, पेत्राचं पहिलं पत्र 2रा अध्याय 24व्या वचन, त्यामध्ये आम्ही वाचतो, त्याने आमचे अपराध स्वतःवर घेतले, त्याने आमचे रोग वाहिले असं म्हटलेलं आहे. आमचं प्रत्येक दुखणं, आमचा प्रत्येक आजार प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. आमचा प्रत्येक अपराध जो आहे तो त्याने स्वतःवर घेतलेला आहे. आम्ही श्रीमंत व्हावे म्हणून तो गरीब झाला. करिंथकराचं 2रं पत्र 8वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आम्ही हे ऐकतो, देव आमच्या सह आहे आणि म्हणून आमच्या विरोधात कोण जाणार. तो आमच्या संगती राहणारा परमेश्वर आहे. तो आमचा इमॅन्युअल आहे. तो आम्हाला न सोडणार आहे. आणि मग इब्रियोस पत्र 13वा अध्याय 5 वचनामध्ये तो असं म्हणतो, मी तुला सोडणार नाहीच आणि टाकणार नाहीच. असा हा सुंदर परमेश्वर आहे. आमच्या आराधनेला लावलेला आहे. आणि म्हणून त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार चर्चने वापरावे आणि लोकांना त्याच्याकडे आणावे याकरता आम्हाला प्रभूने पाचारण केलेलं आहे की त्याची सुवार्ता हा त्याचा अधिकार आम्ही आपल्या जीवनामध्ये वापरू आणि लोकांना तारणाकडे आपण घेऊन येऊया. आंद्रिया जेव्हा प्रभूला भेटला तेव्हा त्याचं जीवन बदलून गेलं आणि तो पळत गेला आणि भावाला म्हणतो, चल माझ्या बरोबर, मला मसिया, मला ख्रिस्त सापडला आहे. आम्ही मारणारे होऊ नये तर आम्ही तारणारे व्हावे ही प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून मारणाऱ्यापेक्षा तारणारा महान आहे अशी एक म्हण आहे. प्रभू श्री ख्रिस्त महान कशामध्ये झाला माहिती का? इतर देव देवतांच्या पेक्षा तो सर्वश्रेष्ठ का झाला माहिती का? कारण त्याने वधस्तंभावर असताना देखील हीच प्रार्थना केली, प्रभू यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना. किती ग्रेट शिकवण आहे, किती महान शिकवण आहे. आणि म्हणूनच तो सर्व देव देवतांच्या पेक्षा सर्व सृष्टीवरती महान सर्वश्रेष्ठ असा झालेला आहे. आणि म्हणून आपण लोकांना तारणाऱ्याकडे आणूया, तारणाच्या मार्गामध्ये लोकांना चालण्यासाठी त्यांना प्रत्युत्तर करूया. म्हणजे प्रभू आम्हाला योग्य यथावकाश त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्यांच्या
तू आमचा महान प्रभू आहेस. आपल्या वचनामधून तू आज आम्हाला शिकवलेला आहे की प्रभू जे अधिकार तू येशूला दिले तेच अधिकार तू आम्हाला दिलेले आहे, चर्चला दिलेले आहे, प्रत्येक विश्वास करणाऱ्याला दिलेले आहे. यासाठी की त्याचा उपयोग करून आम्ही हरवलेल्यांना प्रभू आम्ही तुझ्याकडे आणावं. जे वाट चुकलेले आहे त्यांना तुझा मार्ग दाखवावा. जे अनंतकाळी नरकासाठी मुक्त झालेले आहे त्यांना त्याची सुटका करून त्यामधून त्यांना तुझ्याकडे आणून सार्वकालिक जीवनाचे भागीदार करावे. आणि म्हणून प्रभू सहाय्य कर. आमचा मार्गदर्शन करणारा तू परमेश्वर, कारण येशू ख्रिस्त